निवडणूक आयोग आचारसंहिता शिथिल करण्यासाठी कोर्टात जाण्याची शक्यता आहे। आज होणारी मतमोजणी कोर्टाने 21 डिसेंबरला घेण्याचे आदेश दिले। मात्र आचारसंहिता कायम ठेवण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या होत्या। दरम्यान संबंधित भागातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने आचारसंहिता शिथिल करण्याची परवानगीही निवडणूक आयोग मागण्याची शक्यता आहे। नगर परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रचार केला। यावेळी दोघांनीही एकमेकांच्या पक्षावर टीका-टिप्पणी केल्याचं पाहायला मिळालं। मात्र आज दोघंही एका मंचावर येण्याची शक्यता आहे। मुंबईतील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे। त्या कामांच्या भूमिपूजनानिमित्त दोघंही एकत्र येण्याची शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनाचं वेळापत्रक आज ठरणार आहे। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडणार आहे। 8 डिसेंबरपासून सुरू होणारं हिवाळी अधिवेशन किती दिवसांचं घ्यायचं यावर शिक्कामोर्तब होणार आहे। तर अधिवेशनाचे दिवस वाढण्याची शक्यता असून 2 आठवड्यांचं अधिवेशन होण्याची दाट शक्यता आहे। महापालिका निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आलाय। उद्या राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे। या बैठकीला सगळ्या महापालिकांचे आयुक्त उपस्थित राहणार आहेत। राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचना आणि हरकतींसंदर्भात निवडणूक आयोग माहिती घेणार आहे। ठाणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ आहे। शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय। मतदार यादीमध्ये 10,000 दुबार मतदार, वेगवेगळ्या प्रभागात 6,000 एकच नावं, फक्त नाव आणि आडनाव असलेले 3,000 मतदार असल्याची माहिती समोर आली आहे। ठाणे पालिकेच्या या प्रारूप मतदार यादीमध्ये घोळ असून गंभीर चुका असताना जिल्हा निवडणूक आयोग तसंच पालिकेचे निवडणूक अधिकारी गप्प का, असा सवाल विचारेंनी केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज भेट घेणार आहेत। संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची भेट घेतील। सकाळी 11च्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानावरून भांडूपसाठी रवाना होतील अशी माहिती आहे। महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह सेवा सुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनाला दिलेत। चैत्यभूमी इथं उभारल्या जाणाऱ्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून या संदर्भात समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। शिव उड्डाण पुलाचं काम 31 मे 2024 पर्यंत पूर्ण करा, असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेत। पोलीस सह आयुक्त अनिल कुंभारे यांच्या उपस्थितीत उड्डाणपूल प्रकल्पाचा आढावा घेण्यात आलाय। मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि रेल्वे विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकही संपन्न झाली। नागरिकांना होणारी असुविधा दूर करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्परांमध्ये प्रभावी सहकार्य ठेवावं, असेही आदेश देण्यात आले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरावरून खासदार बाळामामा यांनी इशारा दिलाय। दिबा पाटील यांचं नाव दिलं नाही तर एकही विमान उडू देणार नाही, असं बाळामामा यांनी म्हटलंय। या नामांतराच्या मागणीसाठी 22 डिसेंबरपासून भिवंडी ते विमानतळापर्यंत पदयात्रा आंदोलन काढण्यात येणार आहे। हे आंदोलन कार, बाईक किंवा वाहनातून नाही तर सगळे भूमिपुत्र पायी करणार असल्याचं खासदार बाळामामांनी स्पष्ट केलंय। 25 तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीत हे नामांतरण झालं नाही तर जसं आम्ही म्हटलं की आमचा तीव्र विरोध असेल, निषेध असेल आणि या विमानतळावरून कुठलेही विमान उडणार नाही, अशा प्रकारची भूमिका ही सगळ्या स्थानिक भूमिपुत्रांची झालेली आहे। घोडबंदर रस्त्याने प्रवास करणं म्हणजे दुःस्वप्न। घोडबंदर रोडवरती होणाऱ्या वाहतूक कोंडीवरून मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेची खळबळपट्टी काढली। घोडबंदर रोडवरती सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्यावरून प्रवास करणं दुःस्वप्न झाल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय। राज्य सरकारसह ठाणे महापालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या खोतवाडीमध्ये मुलीची छेड काढल्याप्रकरणी एकाला बेदम चोप देण्यात आलाय। महिलांनी चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या घरापासून शाळेपर्यंत पाठलाग करून तिच्याशी अश्लील वर्तन केलं। पीडित मुलीनं याची माहिती आईवडिलांना दिली आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीला महिलांनी चोप दिला। पोलिसांनी आरोपीला ताब्यातही घेतलंय। दहिसरमध्ये पतीनं पत्नी आणि अल्पवयीन मुलीवरती जीवघेणा हल्ला केलाय। या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे। अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार ती आणि तिची आई झोपेत असताना आरोपी पती घरात शिरला आणि ब्लेडनं तिच्या गळ्यावर वार केले। त्यानंतर पत्नीवरही वार करत दोघींना मारण्याचा प्रयत्न केला। तर आवाज ऐकून मदतीला आलेल्या नागरिकांनाही आरोपीनं धमक्या दिल्या।
सीएसएमटी ते अंबरनाथ लोकलमध्ये महिलेसमोर अश्लील चाळे करणाऱ्या दोघांना प्रवाशांनी चोप दिलाय. मुलुंडजवळ दोघांनी अश्लील चाळे केल्याचं महिलेच्या लक्षात आलं आणि त्यानंतर प्रवाशांनी चांगला चोप देत दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात दिलंय. अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. पारनेर तालुक्यातील किन्ही गावाजवळची ही घटना आहे. शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जागीच मृत्यू झालाय. किन्ही परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढलेल्या आहेत आणि या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागानं तातडीनं नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. केंद्र सरकार आणि विरोधी पक्षातील वादावादीनंतर आज सभागृह चालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2 दिवस झालेल्या गोंधळानंतर सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक पार पडली. विशेष मतदार यादी पुनर्विलोकन विषयी चर्चा करण्याची मागणी सरकारकडून मान्य केल्यानंतर आजपासून सभागृहाचं कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे. तसंच सकाळी 9:15 वाजता विरोधी पक्षांची रणनीती ठरण्यासाठी बैठक होणार असल्याची माहिती आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला 1 डिसेंबरपासून सुरुवात झाली, पण या अधिवेशनाचं कामकाज अडून बसलंय ते एसआयआरच्या चर्चेच्या मुद्द्यावरून. विरोधकांनी सभागृहात एसआयआर विषयीच्या चर्चेची मागणी लावून धरली आहे. तर सरकारकडून चर्चेचं कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्यानं संसदेच्या कामाचा डेडलॉक कायम आहे. सरकारच्या मते वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं नियोजित चर्चा पार पडल्यानंतर एसआयआर बद्दलच्या चर्चेचा विचार होऊ शकतो, कारण संसदेच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीनं आधीच वंदे मातरम विषयीच्या संसदेतल्या चर्चेला मान्यता दिली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही या चर्चेत सहभागी होण्याची माहिती मिळतेय. वंदे मातरम विषयीच्या चर्चेसाठी 10 तास राखीव ठेवले गेलेत, पण या चर्चेआधी एसआयआरची चर्चा आणि त्यानंतरच बाकीचे मुद्दे अशी ठाम भूमिका विरोधकांनी घेतल्यानं संसदेच्या कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. दिल्लीतील शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाची राष्ट्रीय बालहक्क आयोगानं दखल घेतली आहे. दिल्ली पोलिसांना कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून मराठी विद्यार्थी शौर्य पाटील यानं आत्महत्या केली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख सदानंद दाते यांनी राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती होण्याची त्यांची दाट शक्यता आहे. दातेंना एनआयमधून कार्यमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव गेल्याची सूत्रांची माहिती आहे. वर्षाखेरीस राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त होणार आहेत. गृह विभागानं यूपीएस कमिशनरला पाठवलेल्या 7 नावांच्या यादीमध्ये सदानंद दाते यांच्या नावाचा देखील उल्लेख होतोय. केंद्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. सेंट्रल विस्टा प्रकल्पांतर्गत उभारल्या जात असलेल्या नव्या पीएम ऑफिसला आता सेवा तीर्थ असं नाव दिलं गेलंय. देशाशी संबंधित सर्वात महत्त्वाचे निर्णय ज्या ठिकाणी घेतले जातात त्या कार्यकारी केंद्राला नवं नाव देत शासन म्हणजे सेवा हा संदेश अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शासनातील सेवा भावनेला अधोरेखित करणारा हा बदल आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेली एक टिप्पणी चांगलीच गाजली आहे. काल काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांनी संसदेच्या आवारात पाळीव कुत्रा आणल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. रेणुका चौधरींच्या याच कृतीविषयी मीडियानं विचारलं असता राहुल गांधींनी दिलेलं उत्तर टीकेच्या केंद्रस्थानी आलंय. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी मीडियालाच प्रतिसवाल केलाय की बिचाऱ्या कुत्र्यानं नेमकं केलंय तरी काय. सोबतच आजचा मुख्य चर्चेचा विषय कुत्रा आहे का असाही सवाल राहुल गांधी यांनी पत्रकारांना केला. संसद परिसरात भटके कुत्रे फिरत असतात, पण पाळीव कुत्र्यांना संसदेच्या आत प्रवेश नाही, अशी ही टिप्पणी राहुल गांधींनी केलेली आहे. दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेनं पुन्हा धोकादायक पातळी गाठली आहे. काल दिल्लीतील हवेची गुणवत्ता आणखी खालावली असून AQI हा 372 वर पोहोचलाय. तर शहरातील 15हून अधिक ठिकाणी हवा गंभीर श्रेणीमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती गंभीर परिणाम होण्याचा धोका व्यक्त करण्यात आलाय. भारतीय लष्करानं 1 डिसेंबरला बंगालच्या उपसागरातील एका चाचणी श्रेणीतून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचं युद्ध प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडलं, ज्यामुळे भारताच्या लांब पल्ल्याच्या अचूक मारा करण्याच्या क्षमतेला बळ मिळालंय. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार दक्षिण कमांडच्या समर्पित ब्रह्मोस युनिटनं त्रिसेवा दलांच्या अंदमान आणि निकोबार कमांडच्या सहाय्यानं अत्यंत समन्वयित पद्धतीनं ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली. या चाचणीनं ऑपरेशन परिस्थितींमध्ये क्षेपणास्त्र प्रणालीची लढाऊ सज्जता सिद्ध केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूचं वृत्त मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र इम्रान खानच्या मृत्यूचं वृत्त अफवा असल्याचं अखेर समोर आलंय. इम्रान खानची बहीण उझमा खाननं तुरुंगात जाऊन त्यांची भेट घेतली आहे. तर इम्रान खानची तब्येत ठीक असल्याची प्रतिक्रिया बहीण उझमा खान हिनं भेटीनंतर दिली आहे.
पाकिस्तान सरकारनं रावळपिंडीमध्ये कलम 144 लागू केलाय. हा निर्णय माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा आणि देशात अशांतता पसरण्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलाय. यानुसार 1 ते 3 डिसेंबरपर्यंत कोणतीही सार्वजनिक सभा, रॅली, मिरवणूक, धरणं, निदर्शनं करणं, 5 किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. उपायुक्त डॉक्टर हसन वकार यांनी या संदर्भात एक आदेश जारी केलाय. या आदेशामध्ये शस्त्र, लाठी, गोफण, पेट्रोल बॉम्ब, स्फोटक सामग्री घेऊन जाण्यावरती बंदी घालण्यात आली आहे. या व्यतिरिक्त द्वेषपूर्ण भाषणं देणं, पोलिसांचे बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न करणं, 2 लोकांनी एका मोटरसायकलवर मागे बसणं आणि लाऊडस्पीकरवर काही बोलण्यासही पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आधी डीआरडीओनं मोठी कामगिरी केली आहे. डीआरडीओच्या हायस्पीड फायटर जेट एअरक्राफ्ट इस्केप सिस्टीमची चाचणी यशस्वी झाली. चंदीगडमध्ये ताशी 800 किलोमीटर वेगानं फायटर जेट एअरक्राफ्ट इस्केप सिस्टीमची चाचणी यशस्वी झाली आहे. राजस्थानच्या अजमेरमध्ये दर्ग्यातील खादिमांना परवाने देण्याच्या आदेशावरून गोंधळ झालाय. तसंच दर्ग्यात कॅमेरे बसवण्याचाही आक्षेप घेण्यात आलाय. अंजुमन कमिटीच्या नेतृत्वाखाली शेकडो खादिमांनी दर्गा संकुलात या निर्णयाचा तीव्र निषेध केला. खादी समुदाय कोणत्याही परिस्थितीत हा निर्णय स्वीकारणार नाही. जर प्रशासनानं हा निर्णय मागे घेतला नाही तर येत्या काळात त्यांच्या कुटुंबासह हिंसक निषेध केला जाईल असा इशारा त्यांनी दिलाय. गुंतवणूक मंचादरम्यान रशियाच्या चीन आणि भारतासोबतच्या व्यापाराचं पुतीन यांनी कौतुक केलंय. मॉस्कोमधील व्हीटीबी इन्व्हेस्टमेंट फोरममध्ये भाषण देताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी चीन आणि भारतासोबतच्या व्यापार सहकार्याचं कौतुक केलं. गेल्या 3 वर्षात चीन आणि भारतासोबतचा रशियाचा व्यापार लक्षणीय प्रमाणात वाढलाय असं पुतीन म्हणाले. अमेठीमध्ये एका तरुणाचा धोकादायक स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून तो तरुण स्टंट करतोय. स्टंट करतानाचा हा तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. हा तरुण अमेठी कोतवाल परिसरातला असल्याची माहिती आहे. श्रीलंकेमध्ये चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. यामुळे आपत्तीग्रस्त श्रीलंकेला पाकिस्ताननं पाठवलेल्या मदत साहित्याची मुदत संपण्याची तारीख ऑक्टोबर 2024 होती. यामुळे श्रीलंकेतील पीडितांना पाकिस्ताननं कालबाह्य झालेलं साहित्य पाठवलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. सोलापूरच्या सांगोल्यात केवळ धनुष्यबाणाची हवा असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सगळ्या जागा शिवसेना जिंकेल असा विश्वास शहाजी बापूंनी व्यक्त केलाय. तर मतमोजणी लांबल्यानं आता ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवल्या जातील तिथे आमचे कार्यकर्ते पहारा देतील. इतकंच काय तर गरज पडल्यास झोपायलाही तिकडे जातील असं शहाजी बापूंनी म्हटलंय. यावर्षी सांगोला नगर परिषदेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक होत आहे. जनतेनं उत्स्फूर्तपणे धनुष्यबाणाला प्रतिसाद दिलेला आहे आणि जनता एकतर्फी धनुष्यबाण निवडून आणायचा या ईर्षेनं कामाला लागलेलं आहे. जागोजागी मतदान चांगल्या पद्धतीनं होत आहे. नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. मतदाना दिवशी नगरसेवक पदाचे उमेदवार संजय चव्हाण यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडलाय. मतदान प्रक्रिया होत असताना व्यक्तिद्वेषाच्या घडामोडी सहन झाल्या नाहीत आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केल्याचं भाजपचे उमेदवार संजय चव्हाण यांनी सांगितलंय. व्यक्तिद्वेषाच्या स्थानिक प्रभागामध्ये चाललेल्या ज्या घडामोडी होत्या त्या घडामोडी मला सहन न झाल्यामुळे मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. व्यक्तीमध्ये वाढत असलेली जी दरी आहे त्या दरीलाच मुळात कुठंतरी थांबवलं पाहिजे म्हणून या ठिकाणी निर्णय घेतला. बुलढाण्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि नातेवाईक असलेला श्रीकांत गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल झालाय. मतदान केंद्रावरून पोलीस अंमलदाराच्या ताब्यातून एका बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत केल्यानं आणि शासकीय कामात अडथळा आणल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पलूस नगर परिषदेसाठी मतदानासाठी पुण्यातून आलेल्या मतदारावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आक्षेप घेतला. या प्रकरणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमने सामने आले. यावेळी पोलिसांनी आणि सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळेत हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावरून जाण्याची विनंती केली. पुण्यातील एक मतदार पलूस नगर परिषदेसाठी मतदान करण्यासाठी आला होता. यावेळी त्याचा आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा जुळला नाही. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यात आक्षेप घेतला.
नागपूर जिल्ह्यातील कामठीमध्ये नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनसमोर धरणं आंदोलन केलं। लोहिया शाळेतील मतदान केंद्रावरती बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचं नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय कदम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सांगितलं। मात्र त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांनी केला। कोल्हापूर नगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कागलमध्ये उमेदवारांकडून जल्लोष करण्यात आला। मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंग घाटगे हे नेते खर्डेकर चौकात एकत्र आले। दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। दरम्यान कार्यकर्ते फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष करताना पाहायला मिळाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।